मोठी गोष्ट आहे. वडिलांच्या ठाई जी गुण एकवटलेले असतात, गुरुतत्वामध्ये सगळे गुण एकवटलेले असतात, त्या ठाई नतमस्तक होऊन मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला अचानकपणे बोलवण्याचं कारण असंच आहे की गांधर्व महाविद्यालय मंडळाची, अखंड भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची परवाच एक नवीन निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेले आणि ज्यांनी पॅनल बनवला होता असे श्री बाळासाहेबजी सूर्यवंशी सर, जे पूर्वीचे अध्यक्ष होते आणि ते आता परत स्थायी अध्यक्ष झाले, असे सूर्यवंशी सर या ठिकाणी आले, त्या विद्यालयामध्ये आले. आणि मग या निमित्ताने एक छोटेखानी सत्कार, फार काही मोठा नाही, त्या सगळ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावं की तुम्ही तुमच्या कार्याची ही पावती की तुम्ही परत निवडून आलात. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही इलेक्शन लढवली, निवडून आलात आणि त्याच्यानंतर तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि त्या कार्याला परत एकदा सगळ्या सभासदांनी म्हणा, चाहत्यांनी आणि ते तुम्हाला त्याची पावती दिली की तुम्ही छान काम करता, असंच करत राहा. काम करत असताना थोडाफार विरोध असतोच, कारण घरातही प्रत्येकाला आपल्या एकमेकांचा असतो, पण तो विरोधही सहन करून कोणाच्याही बद्दल आकाश भाव न ठेवता आपल्याला पुढे जायचं, त्यांच्याही मताचा आदर करायचा असतो. आणि हीच लोकशाहीची खरी ही आहे, ते तत्व हेच आहे की विरोध सुद्धा घ्यायचाच आहे. विरोध म्हणजे काय, तात्विक विरोध असतो, वैयक्तिक विरोध नसतो. आणि हीच भावना तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठेवून इलेक्शन जिंकलात. तुम्ही एकटेच जिंकलात असं नाही, तर तुमचं जे काही 14 जणांचं पॅनल होतं, 14चे 14ही पॅनल तुम्ही निवडून आणले. तसं आमचे पैंजणे सर आमच्या जिल्ह्याचे, माझ्या शहराचे, माझ्या घरातले, तुमच्या समोर सांगायला हरकत नाही, काही मतं आम्ही पैंजणे सरांना नाही टाकली. म्हणजे आमच्यापैकी बऱ्याच जणांची मतं आम्ही पैंजणे सरांनी टाकली, कारण ते माझ्या घरातले, त्यांना डावत येणं शक्य नाही. तरी पण तुम्ही बाहेर प्रयत्न केलेत आणि तुमचा पॅनल अख्खाच्या अख्खा निवडून आणला. तर त्या सगळ्यांचा सत्कार इथं आहे असं गृहीत धरून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमचा सत्कार करतो. मी परभणीचे नव्हे तर अख्ख्या भारताचे भूषण असलेले प्रमोद शास्त्रीजी संस्कृत विद्वान आहेत, बनारस या ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी न्यायशास्त्रामध्ये त्यांचा अभ्यास झालेला आहे, संस्कृत विद्वान आहेत. त्यांच्या हस्ते बाबांच्या परवानगीने तुमचा सत्कार आम्ही करू इच्छितो, तर तुम्ही तो सत्कार स्वीकारावा अशी विनंती आपल्याला करतो.